नमस्कार, श्रद्धेज पाठ या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. मी आता जे विवेचन करणार आहे त्याचं शीर्षक आहे श्री दत्तात्रेय महिमा. हिंदू धर्मातील अनेक संप्रदायामध्ये दत्त संप्रदाय येतो. या संप्रदायाचे लोक भगवान श्री दत्तात्रेयांना आपले दैवत मानून त्यांची उपासना करतात. आपल्या धर्मामध्ये अनेक देवदेवता आहेत व त्यांची महती आहेच, त्यांचे उपासकही आहेत. परंतु कलियुगामध्ये दत्त उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं कारण आता पाहू. बहुतेक जनसामान्यांना माहिती आहे की पृथ्वीवर देवदेवतांचे झालेले मनुष्य रूपातील अवतार हे दाम्पत्यापोटी झालेले आहेत. पण श्री दत्तात्रेयांचा अवतार हे पृथ्वीवर झालेले सरळ अवतरण आहे. इंग्रजी भाषेमध्ये याला सुप्रामेंटल डिसेंट असे संबोधले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांनी आपल्या स्थानातून पृथ्वीवर अवतरण करून अत्रि ऋषी व अनुसूया यांच्या उपासने फलस्वरूप त्यांच्या पुत्ररूपाने पृथ्वीवर निवास केला आहे. जनसामान्यांच्या खडतर व प्रापंचिक जीवनातील समस्यातून मुक्तता देण्यासाठी अनेक अवतार मनुष्य रूपामध्ये घेतले. यामध्ये श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, श्री वासुदेवानंद सरस्वती हे प्रमुख गणले जातात. या सर्वांनी मनुष्याला अगम्य अशा लीला केल्या आहेत. त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहेत. भगवान दत्तात्रेय हे स्मर्तृगामी आहेत. याचा अर्थ परमभक्त असणाऱ्या साधकाने त्यांचे स्मरण करताच तत्काळ प्रगट होणारे आहेत. अवधूत गीतेमध्ये दत्तात्रेयांच्या स्तुतीपर काही श्लोक आहेत, ते येथे देत आहे. श्री गणेशाय नमः. दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर दत्तात्रेयं शिवं शांतं इंद्रनीलनिभं प्रभुं आत्ममायारतं देवं अवधूतं दिगंबरं ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगिजनप्रियं भक्तानुकंपिनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितं दत्तात्रेयो महायोगी भगवान भूतभावनः चतुर्भुजो महाविष्णुः योगसाम्राज्यदीक्षितः जगदङ्कुरकन्दाय सच्चिदानन्दमूर्तये दत्तात्रेयाय योगीन्द्रचन्द्राय परमात्मने दिगंबरं भस्मविलेपितांगं बोधात्मकं मुक्तिकरं प्रसन्नं निर्मानसं श्यामतनुं भजेऽहं दत्तात्रेयं ब्रह्मसमाधियुक्तम् अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. त्वमेवैकः परं ब्रह्म सच्चिदानन्दमद्वयम् अव्यक्तं व्यक्तिमापन्नं दत्तात्रेयं जगद्गुरुम्. आता आपण श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी विरचित अघोर कष्टोत्तरण स्तोत्र हे पण पाहूया. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मन् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता आप्तो अधिपतिस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं तं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधि आदिं च दैन्यं भीतिं क्लेशत्वं हराशु त्वदैन्यं त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं त्वं शरणोकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मति देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानंदमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. इथे स्तोत्र समाप्त झाले. मनुष्य मात्राला होणाऱ्या कष्टांचे सौम्य, मध्यम व घोर असे वर्गीकरण करता येते.
घोर कष्ट हे तीव्र स्वरूपाचे असतात. भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेमुळे अशा घोर कष्टापासून मुक्तता होते हे श्री वासुदेवानंद सरस्वती यांना या स्तोत्रातून सांगावयाचे आहे.